put x equals to 1, x equals to 1 in equation 2, we get equation 2 मध्ये. आता b ची व्हॅल्यू ठेवायला म्हणजे a आणि c काय होणार आहे 0. बघून घ्या. हा बघा हे इथं ठेवा अगोदर इक्वेशन 2 हे 2 x ची व्हॅल्यू काय ठेवायचं 1 मायनस 1 इक्वल्स टू बघा a च्या ठिकाणी x च्या ठिकाणी जर आपण 1 ठेवलं तर हे +1 -1 0 0 इंटू a म्हणजे 0 होऊन जाते म्हणजे टोटल हे 0 झालं. त्यानंतर c 0 होते कारण b चा डिनॉमिनेटर घ्यायला होता आपण. तर हे या ठिकाणी जर +1 ठेवलं +1 -1 0 0 इंटू हे c 0 म्हणजे टोटल टर्म हे 0 होऊन जाते म्हणजे आपल्याला फक्त b ची व्हॅल्यू मिळते. मग b च्या ठिकाणी ठेवा b इन ब्रॅकेट x च्या ठिकाणी 1 + 2 आणि ह्या ठिकाणी हे 1 + 1 राईट. 2 इंटू 1 2 आणि हे -1 इक्वल्स टू b इन ब्रॅकेट 1 + 2 3 आणि हे 1 + 1 2 म्हणजे 2 - 1 1 आणि हे 3 दुने 6 म्हणजे 6b 3 2 6 राईट. म्हणजे हे 1/6 इक्वल्स टू b राईट. b ची व्हॅल्यू मिळाली. आता c ची व्हॅल्यू काढायची झाली तर काय करायचं c चा डिनॉमिनेटर काय x